ओम सतनमो जयरेश गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत चंद्रनाथ सात वर्ष चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभुज्योती गुरु गोरखनाथ बाबा वर्ष 984 दोघांचे शालात निरंजन आहे. व्हिडिओचे पोस्टर किंवा थंबनेल पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळलेलं असेलच की आजचा व्हिडिओ नक्की कोणत्या विषयावरती आधारित आहे. आगामी अत्यंत महत्त्वाची असलेली दीक्षा माता कामाख्या दीक्षा यावरती हा व्हिडिओ आधारित असणार आहे. दीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, दीक्षा कधी होणार आहे याची इत्थंभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करावा. माता कामाख्या किंवा कामाख्या शक्तिपीठ हे जगातील अत्यंत असणारे गूढ आणि तांत्रिक पीठ खऱ्या अर्थी तर मानले गेलेले आहे. कामाख्या माता ही असतानाच भगवतीचे अत्यंत उग्र आणि ज्वाज्वल्य रूप हे सदैव मांडण्यात आलेलं आहे. माता सतीचा योनिभाग इथे पडला म्हणून प्रख्यात असलेले हे पीठ म्हणजे कामाख्या शक्तिपीठ आहे. म्हणूनच या शक्तिपीठाला स्त्री शक्ती किंवा सृजन शक्ती तथा तंत्रविद्येचे सिद्धपीठसुद्धा म्हटले जाते. इथे माता म्हणजेच माँ कामाख्या साक्षात तांत्रिक शक्तीच्या रूपामध्ये स्वयं विराजमान आहे. माता कामाख्या मंदिराची सुद्धा खासियत आहे की इथे गर्भगृहामध्ये कोणताही विग्रह आपल्याला दिसत नाही. इथे योनी स्वरूप माईचं पूजन केलं जातं आणि जलद तत्व स्वरूपामध्ये माताचं पूजन असेल, प्रसाद असेल हा दिलाही जातो आणि त्याचं पूजनसुद्धा केले जाते. त्यामुळेच आजही गर्भगृहामध्ये मातेचं दर्शन हे जलस्वरूपात आहे आणि जलस्वरूप जे आपल्याला प्रसाद म्हणून तेथील पाणी जे दिलं जाते साक्षात म्हणजे हे अमृत आहे. हे सर्व दुःख दारिद्र्य याचा नाश करणारे असलेले हे मातेचा प्रसाद रूपी आहे. नीलांचल पर्वतावरती स्थित असणारी माँ कामाख्या ही स्वयं महासिद्धी असून सर्व भक्तांची इच्छा मनोकामना आकांक्षा याची ती पूर्ती करणारी देवी आहे. त्यामुळेच अनेक तांत्रिक असतील, साधक असतील, भक्त असतील, शैव असतील, वैष्णव असतील, शाक्त असतील, ह्या सर्वांची ती वरदायिनी तर आहेच आहे, परंतु सर्वांना मातृतुल्य प्रेम करणारी, सर्वांचे सुख समृद्धी हे सर्वांना प्रदान करणारी अष्टसिद्धिप्रदायिनी असलेली ही माता कामाख्या आहे. त्यामुळेच माई कामाख्याच्या कृपा आशीर्वादाने कोणत्याही पद्धतीची सिद्धी असेल, तंत्र असेल, कोणतेही मंत्र असेल हे सुद्धा खूप लवकर पूर्णसुद्धा होतात आणि दशमहाविद्यांची सिद्धीसुद्धा मातेच्या कृपा आशीर्वादाने खूप लवकर मिळते. हे सुद्धा तितकं सत्य आहे. माईच्या इच्छेशिवाय म्हणजे जोपर्यंत माँ कामाख्याचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, तिची इच्छा होत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थी तिथपर्यंत पोहोचूसुद्धा शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण मी सुद्धा माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत. याच्यातील प्रथम उदाहरण मी तेव्हा पाहिले जेव्हा कामाख्या क्षेत्री तेव्हा एका रिक्षावाल्याने तिथले एक ज्वलंत असं उदाहरण मला सांगितले की एक महिला दिल्ली विभागातून 5 वेळा माता कामाख्याच्या दर्शनासाठी आली. 5ही वेळेस तिला दर्शन हे होऊ शकलं नाही. कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तिला परत जावे लागले. म्हणजे पहा, जोपर्यंत आईंचा आशीर्वाद किंवा तिची इच्छा नाही तोपर्यंत त्या महिलासुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. दुसरं उदाहरण हे तर मी माझ्या डोळ्याने पाहिले की ज्यावेळेस मी दर्शन रांगेमध्ये माँ कामाख्याच्या दर्शनासाठी उभा होतो तर दर्शन रांगेमध्येच एक कपल म्हणजे नवरा बायको आणि छोटासा मुलगा त्यांचा हा माता कामाख्याच्या दर्शन लाईनमध्ये उभा होता आणि त्यांच्या अचानकपणे गडबड गोंधळ चालू झाली आणि त्यांनी गेट उघडायला लावले आणि तिथे असलेल्या सिक्युरिटीला सांगितले की आम्हाला बाहेर जायचे आहे, म्हणजे आम्हाला दर्शन रांगेमध्ये थांबायचे नाही आहे. जेव्हा याची विचारपूस याची विचारणा त्यांना करण्यात आली की तुम्ही गेले 1 तास झाले दर्शन रांगेमध्ये उभा आहात परंतु अचानकपणे तुम्ही बाहेर का जात आहात, तर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा जो फ्लाईट टायमिंग आहे म्हणजे विमानाचा जो टायमिंग आहे तो आता होत आलेला आहे, त्याच्यामुळेच त्यांना इथून आता निघावे लागणार आहे. म्हणजे देवीच्या दारामध्ये जाऊन सुद्धा त्यांना आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश हा करता आला नाही. हे सुद्धा उदाहरण मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत माईचा कृपा किंवा माईचा आशीर्वाद किंवा माईची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण कामाख्या शक्तिपीठापर्यंत पोहोचू शकत नाही. हे त्रिवारवादी सत्य आहे. जसे महाकालच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणतात की जोपर्यंत बाबा महाकालचा बुलावा येत नाही, जोपर्यंत महाकाल बाबांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत महाकालपर्यंत सुद्धा कोणी पोहोचू शकत नाही. जसे हे सत्य आहे तितकंच सत्य हे सुद्धा आहे की माता कामाख्याचा आशीर्वाद किंवा माता कामाख्याची इच्छा असल्याशिवाय तिथपर्यंत तिच्या दारापर्यंत सुद्धा एखादा व्यक्तिरेखा हा पोहोचू शकत नाही. हालाकी आमच्यावरती माँ कामाख्याची कृपा ही इतकी सुंदर राहिली, इतकी विशाल राहिली, दर बदर करत का होईना आम्ही आजपर्यंत 3 वेळेस माँ कामाख्याचं दर्शन हे पूर्ण केलेले आहे. आणि दर्शनच नव्हे तर मातेच्या कृपा आशीर्वादाने नीलांचल पर्वतावरती माता कामाख्याच्या मंदिर परिसरामध्ये किंवा माता कामाख्याच्या काही तांत्रिक असलेल्या सिद्धपीठामध्ये
आम्ही साधनाही केल्या, अनुष्ठानसुद्धा केल्या, जप आणि हवनसुद्धा केलेले आहे. हे सर्व माईची कृपा आहे. तुम्ही चॅनेलच्या शॉर्टमध्ये जाऊन याबद्दल असलेले माझे जे काही शॉर्ट आहेत किंवा लाईव्ह आहेत ते सुद्धा अवश्यपणे पाहू शकता. साधक असाल किंवा कोणत्याही देवी किंवा कोणत्याही देवतांचे उपासक असाल, ज्या मंत्राची तुम्ही सिद्धी करत असाल, ज्या सिद्धीसाठी तुम्ही गुप्त अनुष्ठान करत असाल, माता कामाख्याच्या आशीर्वादाने हे तत्काळ सिद्ध होतात. मंत्रसुद्धा तत्काळ सिद्ध होतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळेच अनेक साधू संत किंवा ऋषीमुनी किंवा तांत्रिकसुद्धा, अघोरीसुद्धा मा कामाख्या परिसरामध्ये अवश्यपणे त्यांची तंत्र साधना करण्यासाठी विशेषतः येतात, हे सुद्धा तुम्ही जाणून आहात. तर संसारिक माणसाला कसा फायदा होतो? सर्वप्रथम सर्वात मोठा फायदा संसारिक माणसाला हा होतो की त्याच्या सर्व इच्छांची पूर्ती होते, त्याचे सर्व मनोरथे पूर्ण होतात. सांसारिक जीवनामध्ये जितक्या तुमच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, ज्या अर्थी तुम्ही मातेसाठी दर्शन घेता, मातेचं दर्शन घेता किंवा मातेप्रती कोणती साधना अनुष्ठान करता किंवा मातेप्रती कोणती भक्तिभाव प्रदान करता, तेव्हा भगवती मा कामाख्या तत्काळ तथास्तु म्हणून तुमच्या ज्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहे याची पूर्ती करते. त्यामुळे मनापासून केलेली मा कामाख्याची भक्ती, मनापासून मा कामाख्याची केली गेलेली साधना, याच्यामुळे आपल्याला ऐहिक, परलौकिक, सांसारिक तिन्ही सुखांची प्राप्ती होते. अष्टधन, अष्ट ऐश्वर्याची प्राप्ती होते. विवाहामधील येणाऱ्या समस्या असतील, नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या असतील, व्यापारामध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्या असतील, संसारामधले सर्व बाधा, अडथळे हे आपल्यापासून कोसो दूर निघून जातात आणि साधकाला, भक्ताला, प्रापंचिक असलेल्या व्यक्तीला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि एक पद्धतीची स्टॅबिलिटी प्राप्त होते. हे सुद्धा कामाख्यामातेचा आशीर्वाद आहे. याबरोबर एक आणखीन सर्वात मोठा फायदा मा कामाख्याच्या भक्ताला, तिच्या साधकाला हा सुद्धा होतो की त्याला एक पद्धतीची आकर्षण शक्ती प्राप्त होते. आता आकर्षण शक्ती म्हणजे काय आहे ते आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊयात. पहा, आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असेल किंवा ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत असेल किंवा चार चौघामध्ये आपण बसलेला असेल, त्यावेळेस जर तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी असेल, बोलण्यावरती तुमचं प्रभुत्व असेल, तुमच्यामध्ये तेज असेल, बल असेल, तर तुमचा एक पद्धतीचा छाप, एक पद्धतीचा ठसा हा इतरांच्यापेक्षा सदैव वेगळा उमटतो. याचं हेच रिझन आहे की तुम्ही जे बोलाल त्याचं समोरील व्यक्तिरेखा ऐकायला भाग पडतो. ही एक पद्धतीची आकर्षण सिद्धी आहे आणि माता कामाख्याच्या भक्तांना, माता कामाख्याच्या साधकांना आकर्षण सिद्धी ही सर्वप्रथम माई प्रदान करते. हे सुद्धा त्रिकालबाधी सत्य आहे. हे आम्ही वैयक्तिक साधनेच्या अनुषंगाने, साधनेच्या जोरावरती सांगू शकतो. मग याचा फायदा आपल्याला कसा होतो? बेसिकली विवाह जरी जमवायला मुलगा किंवा मुलगी जात असेल तर याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा तिथे होतो. दुसरा फायदा कुठे होतो? ज्यावेळेस आपण व्यापारामध्ये देवाणघेवाण करत असेल किंवा क्लायंट बरोबर बसलेला असेल किंवा नोकरीमध्ये नोकरदार वर्ग असेल किंवा तुमचे बॉस असतील, अशा वेळी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं एक पद्धतीचं प्रभुत्व निर्माण होते. तुम्ही जे बोलाल त्याला एक पद्धतीचं वजन प्राप्त होते. याच्यातून तुमचे कामे बनायला लागतात. जेव्हा कामे बनायला लागतात, जेव्हा स्ट्रगल संपते, तेव्हा पैशाची, धनाची प्राप्ती होते. हा सर्वात मोठा फायदा मा कामाख्याच्या भक्तीमध्ये होतो, मा कामाख्याच्या कृपा आशीर्वादाने होतो. त्याचबरोबर आणखीन एक फायदा याच्यामध्ये हा सुद्धा होतो की तंत्रशक्तीपासून, नकारात्मक असलेल्या ऊर्जांपासून, निगेटिव्ह एनर्जीपासून सदा सर्वदा मातेच्या कृपा आशीर्वादाने त्या भक्ताचं, त्याच्या सहपरिवाराचं, त्याच्या घराचं रक्षण होते. हे सुद्धा त्रिकालबाधी सत्य आहे. कारण स्वयं माताच असताना तंत्रपिठाची सर्वात मोठी महाराणी आहे. त्यामुळे मातेच्या भक्तावरती, मातेच्या साधकांवरती कोणत्याही पद्धतीचे कोणतेही षटकर्म असतील, कोणतेही कृत्याप्रयोग असतील, हे कधीच चालूही शकत नाहीत. उलट करणाऱ्याला दंड बसतो, हे वेगळं. त्यामुळे माता ही वरदायिनी तर आहेच आहे, परंतु सर्व भयापासून रक्षण करणारी आणि सदा सर्वदा तिच्या साधकाला, भक्ताला अभय प्रदान करणारी ही वरदायिनी माता कामाख्या आहे. मा कामाख्याचा साधक किंवा मा कामाख्याचा उपासक हा बगलामुखीच्या साधकाप्रमाणे किंवा माता बगलामुखीच्या उपासकाप्रमाणेच सदा सर्वदा धनधान्याने समृद्ध असलेला स्त्रीयुत होतो. हे सुद्धा निश्चितपणे खरे आहे. हे आम्ही डंके की चोटवर तुम्हाला सांगू शकतो. निश्चितपणे जो मा कामाख्याचा साधक असेल, उपासक असेल किंवा माता भगवती पितांबरा म्हणजे बगलामुखीचा साधक उपासक असेल, हा स्त्रीयुत असणार आहे. साक्षात श्रीदेवी, श्रीविद्या ही त्याच्याबरोबर सदा सर्वदा
चलायमान सुद्धा असते, अनेक पद्धतीचा वरदहस्त प्रणाली असते. हे आम्ही साधनेच्या जोरावरती आणि माता भगवती बगलामुखीच्या कृपा आशीर्वादाच्या जोरावरती तुम्हाला यकीन के साथ कह सकता हूँ. याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे जेव्हा मी भगवती मा बगलामुखीची दीक्षा दिली, बगलामुखी दीक्षेमध्ये सर्व विधान तंतोतंत तुम्हाला गुप्त अतिगुप्त सर्व सांगितले. त्याचबरोबर तुम्हाला स्त्रीयंत्रसुद्धा मी प्रदान केली. याची प्रचिती कशी आली, किती जणांना आली, अनेकांचे अनुभव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये माझ्याकडे आजही आहेत. चॅनेलवरती असे अनुभव मी वारंवार भरभरून पोस्टसुद्धा केलेले आहेत आणि लाईव्हवरती याची चर्चासुद्धा मी अनेक वेळा केलेली आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही स्वतः जाणूनसुद्धा आहात. त्यामुळे आर्थिक अडथळे, धनविषयक समस्या किंवा कर्जाविषयक समस्या, विशेषतः सर्व समस्या ज्या आर्थिक स्थितीला धरून असतील, अनुसरून असतील, याच्यातून खूप लवकर एक पद्धतीचा रिलीफ हा भगवती कामाख्याच्या साधनेमुळे, उपासनेमुळे मिळतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. याचबरोबर तुम्ही अनेक वेळा एक गोष्टसुद्धा ऑब्झर्व केली असेल, स्वतः पाहिलेली सुद्धा असेल की अनेक मोठे सेलिब्रिटी, अनेक मोठे हिरो हिरोईन, अनेक मोठे राजकारणी, नेते मंडळी, अनेक मोठे बिझनेसमन, मोठे हुद्द्यावरचे अधिकारी हे भगवती मा कामाख्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. तसेच भगवती मा बगलामुखीच्या सुद्धा चरणी नतमस्तक होण्यासाठी अवश्यपणे येतात. मग याच्यामागे रिझन काय आहे? कारण भगवती मा बगलामुखी आणि माता कामाख्या ही बिना किसी नुकसान के आपको सब कुछ दे सकती है. हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणून सेलिब्रिटी असो, तांत्रिक असो, हिरो हिरोईन असो किंवा कोणतेही राजकारणी असो, कोणतेही बिझनेस टायकोन असो, हे सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी, शत्रूवरती विजय प्राप्त करण्यासाठी, मांगल्य वाढवण्यासाठी सर्वात जास्त हे बगलामुखी आणि कामाख्या शक्तिपीठात आलेले तुम्हाला दिसतील. हे सदैव लक्षात ठेवा. कारण बगलामुखी असो किंवा माता कामाख्या असो, ही शत्रूवरती एक पद्धतीचा प्रहार म्हणून तुटणारी किंवा शत्रूला तोडणारी देवी आहे. हे कधी विसरता कामा नये. या दोन्ही सुद्धा देवी तिच्या साधकांना, तिच्या भक्ताला पुत्रवत्र प्रेम करतातच, त्याला यश प्रदान करतात, अभय प्रदान करतात, रूप, सौंदर्य, सिद्धी सर्व गोष्टी प्रदान करणारी या देवी आहेत. याच्यामध्ये सुद्धा तीळ मात्र शंका नाही आहे. अशा ज्या माई कामाख्याची दीक्षा सुद्धा मी आता तुम्हाला लवकरच देणार आहे. दीक्षेचं स्वरूप हे झूम या ॲपद्वारे ऑनलाईन प्रणालीनेच असणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला आरामात तुमच्या घरात बसून ही दीक्षा ग्रहण करता येणार आहे. ही दीक्षा तुम्हाला घरात बसून घेता येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठेही येण्याची किंवा जाण्याची गरज नाही. रात्री 9 ते 11 या 2 तासाच्या कालखंडामध्ये हा संपूर्णतः विधी तुम्ही घरात बसून समजवून घेणार आहात. यानंतर तुम्हाला गुरु असो किंवा गुरु नसो, अनेक जणांचे प्रश्न वारंवार येतात की आम्ही गुरु केलेला आहे, तर ही साधना केली तर चालेल का? आम्ही गुरु केलेलं नाही आहे, मग ही साधना आम्ही करू शकतो का? त्याच अनुषंगाने तुम्ही गुरु केलेला असेल किंवा गुरु केलेला नसेल, तुम्ही ही दीक्षा अवश्यपणे घेऊ शकता. विशेषतः नाथ शाबर सेवेकरी चॅनेलच्या वतीने मी आजपर्यंत जेवढ्या दीक्षा तुम्हाला प्रदान केल्या, प्रत्येक दीक्षेमध्ये मी तुम्हाला दुर्मिळ साधना, दुर्मिळ मंत्रविधान आणि प्रत्येक साधनेचं काही ना काही गुप्तविधी मी तुमच्यापर्यंत सदैव पोहोचवला. एवढेच नाही तर जेवढ्या दीक्षा आजपर्यंत दिल्या गेल्या त्या प्रत्येक दीक्षेचं रेकॉर्डिंगसुद्धा मी मुद्दामून तुमच्यापर्यंत पोहोचवले. याचा फायदा काय झाला? ज्या ज्या वेळेस एखादा साधक दीक्षा शिकल्याच्या नंतर अनुष्ठान करायला बसतो, अनुष्ठानामध्ये कोणतीही चूक होऊ नये, कोणतीही चूक राहू नये, एखादी गोष्ट अनुष्ठान करत असताना विसरू नये, यासाठी ती रेकॉर्डिंग त्याला सदैव उपयोगी पडते, जी आयुष्यभर त्याच्या मोबाईलमध्ये राहते. तसाच फायदा या मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला होणार आहे. कारण माता कामाख्याची दीक्षा संपन्न झाल्याच्या बरोबरच माता कामाख्याचं दीक्षेचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला मोबाईलवरती प्राप्त होणार आहे, जे संपूर्ण लाईफ टाईम तुमच्याजवळ असणार आहे. एवढेच नाही तर याबरोबर या कामाख्या दीक्षेमध्ये आणखीन एक मोठा फायदा तुम्हाला भेटणार आहे. तो काय आहे तो आता आपण समजावून घेऊयात. जे साधक, जे व्यक्ती या माता कामाख्याच्या दीक्षामध्ये सहभागी होतील, त्यांच्या नावाने माता कामाख्याच्या सिद्धपीठामध्ये, या शक्तिपीठामध्ये मी काही दैवी वस्तू या स्पर्शित करून आणि पूजित करून तेथून घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला त्या वस्तू ज्या तुमच्या नावाने सिद्ध असतील, सिद्ध क्षेत्री म्हणजे कामाख्या क्षेत्री ज्या वस्तू सिद्ध केल्या जातील, त्या तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअरद्वारे, पोस्टद्वारे या पाठवल्या सुद्धा जातील. हा सर्वात मोठा फायदा त्या प्रत्येक दीक्षा घेणाऱ्या साधकाला मिळणार आहे. तुम्ही जाणून आहात की यापूर्वी मी शिवपंचाक्षरी नामक एक दीक्षा दिलेली होती. ही शिवपंचाक्षरी दीक्षा मी ज्यावेळेस दिली त्यावेळेस मी ज्योतिर्लिंगातून स्वतः जाऊन ज्या लोकांनी शिवपंचाक्षरी दीक्षा घेतली त्यांच्या नावाने माळ असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी दिल्या गेल्या त्या गोष्टी असतील त्या स्पर्शित करून आणि तिथल्या पुजाऱ्यांमार्फत पूजित करून
स्वतः त्यांच्या ॲड्रेसवरती मी पाठवलेले आहेत. याचे सुद्धा व्हिडिओ आणि शॉर्ट आणि लाईव्हसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्यामुळे ज्या लोकांनी त्यावेळेस शिवपंचाक्षरी दीक्षा घेतल्या त्यावेळेस वाराणसी असेल, रामेश्वरम असेल या विभागातील वस्तू ज्या स्पर्शित होत्या या त्यांना पाठवण्यात आलेल्या होत्या. त्याच अनुषंगाने माता कामाख्याच्या दीक्षेमध्ये सुद्धा जेवढे साधक सहभागी होतील त्यांच्यासुद्धा नावाने माता कामाख्याच्या शक्तिपीठामध्ये बसून त्यांच्यावरती दैवी कृपा व्हावी, दैवी आशीर्वाद भेटावा, त्या अनुषंगाने माता कामाख्याच्या परिसरामध्ये बसून काही विधी करून पुजाऱ्यांमार्फत असेल किंवा काही ठिकाणी स्पर्शित करून असेल, ह्या सर्व गोष्टी सिद्ध करून तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट आज बोलताना मला तितकाच आनंदसुद्धा होतो की चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत तुम्हाला जेवढ्या मी जे काही दीक्षा दिल्या, जे काही ज्ञान मी तुमच्यासमोर प्रकट केले, ज्या विधी तुम्हाला, ज्या साधना तुम्हाला शिकवल्या, त्या संपूर्णपणे परिपूर्ण असणाऱ्या आणि इफेक्टिव्ह साधना मी तुमच्यापर्यंत आजपर्यंत डिलिव्हर केलेल्या आहेत. दीक्षेत शिकवलेले ज्ञान असो किंवा संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करत असताना हिमाचल प्रदेशमधले माता बगलामुखीचं म्हणजेच कांगडा विभागातील दर्शन असो, ज्वालामाईचं दर्शन असो, छिन्नमस्ता मातेचं दर्शन असो, वाराणसी म्हणजे काशी येथील दर्शन असो, रामेश्वर येथील दर्शन असो, मदुराई येथील दर्शन असो, त्रिची येथील रंगनाथ स्वामींचं दर्शन असो, मँगलोर या विभागातील मच्छिंद्रनाथ महाराजांचं किंवा गोरक्षनाथ महाराजांचं दर्शन असो, बंगालमध्ये गेल्याच्यानंतर माता कालीचं दर्शन असो, राजस्थान विभागामध्ये गेल्याच्यानंतर पुष्कर विभागातील ब्रह्मदेवाच्या मंदिराचं दर्शन असो किंवा महाकालचे उज्जैन असो, आम्ही आजपर्यंत जिथे जिथे गेलो संपूर्ण भारत भ्रमण करत असताना तेथील सर्व व्हिडिओ हे लाईव्हच्या माध्यमातून किंवा शॉर्टच्या माध्यमातून सदैव मी प्रसारित यासाठी सुद्धा केले की ते तुमच्यापर्यंत पोहोचावे. आपल्या हिंदू धर्माचं, सनातन संस्कृतीचा प्रचार प्रसार कशा रीतीने करता येईल त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न केले. हे सर्व लाईव्ह असतील किंवा हे सर्व शॉर्ट असतील, जेवढे मी नाव आत्ता उच्चारण केलेले ते सर्व तुम्ही चॅनलच्या लिस्टमध्ये जाऊन शॉर्टमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. इवन लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. यामागे सांगण्याचा हाच उद्देश आहे की आत्तापर्यंत जे तुम्हाला डिलिव्हर केले, जे तुम्हाला दिले ते पूर्णपणे सटीकतेने आणि प्युरिटीने दिले. मग ते दीक्षा असो किंवा दीक्षेतून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही वस्तू असो अथवा श्रीयंत्र असो. तशीच माता कामाख्याची सुद्धा दिली जाणारी दीक्षा ही मी पूर्णतः क्षमतेने तुम्हाला देणार आहे. वर्तमान स्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी मी दत्त दीक्षा म्हणजेच दत्तमाला मंत्राची दीक्षा संपन्न केली. अनेक साधकांनी त्याचा लाभ घेतला. अधिक महिना येत आहे. अधिक महिन्यामध्ये तर दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करणे याला विशेष महत्त्व आहे. दत्तमाला मंत्र दीक्षा ज्या साधकांनी घेतली अवश्यपणे त्यांचे अनुभवसुद्धा मी लवकरच पोस्ट करेन. तशीच माता कामाख्याची दीक्षासुद्धा ही पूर्णतः नाविन्याने भरलेली, तुम्हाला सुख समृद्धी, मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त करून देणारी ठरणार आहे. याच्यामध्ये सुद्धा ते मात्र शंका नाही. त्यामुळे माता कामाख्याचे या दीक्षेचे बुकिंग म्हणजे ॲडमिशन हे आता या क्षणापासून ओपन केलेले आहेत. स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे तुम्ही त्याच्यावरती कॉल करून माता कामाख्याच्या दीक्षेच्या संदर्भातील सर्व माहिती इथे तुम्ही विचारू शकता. सेकंड पॉईंट, येणाऱ्या 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये मी ॲडमिशन क्लोजसुद्धा करणार आहे. आता याचं रिझन काय आहे ते सुद्धा तुम्ही समजावून घ्या. मी जसं की म्हटलं की या दीक्षेमध्ये तुम्हाला वस्तू दैवी सान्निध्यातल्या प्राप्त होणार आहेत. 8 ते 10 दिवसांमध्ये मी ॲडमिशन क्लोज करण्यामागे हेच रिझन आहे की जेवढे ॲडमिशन याच्यामध्ये घेतले जातील त्या प्रत्येकाच्या नावाच्या दैवी वस्तू या मला स्वतः आणाव्या लागणार आहेत. त्या वस्तू आणून पुढील 8-10 दिवसांमध्ये कामाख्या शक्तिपीठामध्ये जाऊन त्या स्पर्शित आणि पूजित करून मला परत घेऊन यायच्या आहेत. त्यामुळे जितके ॲडमिशन होतील तेवढ्याच लोकांच्या वस्तू या तिथे सिद्ध आणि स्पर्शित करून आणल्या जातील आणि त्याच्यानंतर त्या सर्व वस्तू ॲड्रेसवरती तुमच्या पाठवल्या जातील. याच्यामध्ये प्रोसेसमध्ये वेळ लागत असतो. कारण पहा, गुवाहाटी म्हणजेच आसाम इथे कामाख्याला जाणं येणं याच्यामध्येच ॲक्च्युअलमध्ये 2-2 दिवस जातात आणि अंतर पण खूप आहे. 1800 किलोमीटर जाणं, 1800 किलोमीटर येणं म्हणजे डिस्टन्स खूप मोठा आहे. आणि इझिली जर विचार केला तर रेल्वेमधून जरी आपण जाण्याचा प्रयत्न केला तर एक 4-5-6 हजार रुपये तर इझिली प्रवासाचा खर्च हा होतोच होतो. त्यामुळे हा थोडासा लेंदी असणारा प्रोसेस आहे. त्यामुळे 8 दिवसांमध्ये ॲडमिशन क्लोज करण्याचं हेच रिझन आहे की 8-10 दिवसांमध्ये जेवढे ॲडमिशन येतील तेवढ्याच लोकांच्या, तेवढ्याच व्यक्तिरेखेच्या वस्तू या डिमांड केल्या जातील. कारण वस्तूसुद्धा मला समोरून मागवायला लागत असतात आणि त्या वस्तू मागवल्या जाणार आहे. देन आफ्टर त्या वस्तू घेऊन मी स्वतः कामाख्या शक्तिपीठामध्ये जाणार आहे आणि तिथे त्या वस्तू स्पर्शित पूजित करून घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या डिलिव्हरी म्हणजेच तुमच्या ॲड्रेसवरती डिलिव्हरी केली जाणार आहे. देन आफ्टर मग कामाख्या मातेची दीक्षा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मी प्रदान करणार आहे. बेसिकली हा विधी
किंवा या पद्धतीचा पूर्णपणे एक वे या दीक्षेचा असणार आहे. मग आता दीक्षेची तारीख काय असणार आहे? तुमच्या नावाने सर्व वस्तू आणणे, कामाख्या मातेच्या शक्तिपीठामध्ये जाणे, या सर्व गोष्टी मला सुद्धा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दीक्षेची जी तारीख असेल दरम्यान तुम्ही एक ॲज्युम करून चालू शकता. आशा आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो मी सांगण्याचा प्रयत्न केला तो पूर्णतः तुम्हाला कळालेला असेल. त्यामुळे ज्या ज्या साधकांना माँ कामाख्याची दीक्षा प्राप्त करायची आहे अशा सर्व साधकांचे, भक्तांचे मी वेलकम करतो. आजचा भाग इथेच थांबवतो. सर्वांना सत्य मौर्य गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश. जय माँ कामाख्या. हे जगदंबा